हॅलो, नमस्कार. मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत रोज मँगो केक आणि हा आहे 6 इंचचा टीन. याच्यामध्ये मी 180 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हाफ केजीचा बेस बेक करून घेतलेला आहे. आज आपण मँगो रोज केक बघणार आहोत. तर फ्रेश मँगो आपण इथं वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला किती मँगो लागले आणि हा केक तुम्ही कितीला सेल करू शकता याची सर्व डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा. थोडा जरी स्किप केला तर तुम्हाला मी काही छोट्या मोठ्या टिप्स सांगते ते तुमच्या त्या मिस होतील. तर इथं मी आता बघा बेसचे 3 लेअर मी कट करून घेणार आहे. हा हाफ केजीचाच बेस आहे आणि आता आपण याच्या फिलिंगमध्ये देखील आपण मँगो टाकणार आहोत. आता व्यवस्थित सोक करून घेणार आहे. साध्या पाण्याने सोक करून घेतलेलं आहे मी. कस्टमरची डिमांड होती लेस क्रीम पाहिजे, क्रीम अगदी थोडीशीच वापरा, म्हणून त्यानुसार आपल्याला इथं क्रीम वापरायची आहे. आता मी क्रीम लावून घेतली आणि आता आपण इथं फ्रेश मँगो घालणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल थोडासा क्रश देखील याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. मी थोडासा एकदम लाईटली क्रश घालून घेतलेला आहे मँगोचा आणि बघा फ्रेश मँगो मी बारीक चॉप करून घेतले आणि ते देखील फिलिंगला मी इथं घालून घेतलेले आहेत. आता वरती आपली दुसरी लेअर ठेवून घ्यायची आहे. तर त्या अगोदर काय करायचं, थोडीशी क्रीम आपण या मँगोवरती घालून घ्यायची. पॅलेट नाईफने अशा पद्धतीने आपण हे स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण दुसरी जी लेअर ठेवतो ती ही हलू नये यासाठी. आता दुसरी लेअर मी उलटी करून ठेवली आणि आता जे बिगिनर्स असतील त्यांनी काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये सरळ क्रीम घेऊन अशा पद्धतीने बघा हे फिल करून घ्यायचं. म्हणजे अगदी सोपंही जातं आणि फिनिशिंग करायला तुम्हाला ते अवघड होणार नाही. इझिली तुम्ही ते करू शकता. पॅलेट नाईफने आता व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. आता दुसरी ही लेअर मी त्याच पद्धतीने केली. व्हिडिओ थोडासा माझ्याकडूनच स्किप झाला. इथं आता बघा तशीच मी मँगो फिलिंग करून घेतली. डायरेक्ट तिसरी लेअर मी ठेवून घेतली व्यवस्थित. आता इथं देखील आपल्याला साध्या पाण्याने सोक करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला फिनिशिंग करून घेऊ. कस्टमरनेच क्रीम थोडीशीच वापरा म्हणून सांगितली होती, म्हणून आपण काय करायचं, ज्यावेळेस क्रीम कमी यूज करायचं सांगितलं त्यावेळेस जो बेस आहे म्हणजे प्रीमिक्स आहे थोडंसं जास्त वापरायचं आणि क्रीमची क्वांटिटी कमी घ्यायची. आता फिनिशिंग करून आपल्या इथं केक झालेला आहे. हा आपण आता फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट करण्यासाठी ठेवूया 2 ते 3 तास. आणि आपला हा केक सेट होईपर्यंत आपण इकडं जे आपण आपल्याला मँगो रोज केक बनवायचा आहे त्यासाठी मँगो आपण इथं कशा पद्धतीने कट करायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी बघा मार्केटमधून मी इथं बघा फ्रेश असे हापूस मँगो घेऊन आलेले आहे. हे आहेत 1 किलो मँगो आणि अगोदर आपल्याला माझ्याकडे होते ते मी फिलिंगमध्ये टाकले होते चॉप करून. तिथं आपल्याला 2 मँगो लागलेत, म्हणजेच आपल्याला एकूण 1.5 किलो मँगो आपल्याला इथं लागणार आहेत. आता हे 1 किलो मँगो आपल्याला वरती रोज बनवण्यासाठी लागणार आहेत आणि जे फिलिंगला वापरले तिथं आपण 2 मँगो चॉप करून टाकले होते. एकूण 1.5 किलो मँगो आपल्याला लागणार आहेत. पिलरच्या साह्याने मी याचे संपूर्ण साल काढून घेतलं आणि आता आपण बघा जो मध्यभागी कोईचा भाग असतो त्याच्या कडेचा जो आपल्याला गाभा आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेतला आणि याचे अगदी पातळ स्लाइस बघा उभे अशा पद्धतीने मी हे काढून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व जे मँगो आहेत ते सगळे आपल्याला लागणार आहेत. तुम्हाला फक्त मी हे 2च कट करून दाखवते आहे. तर मी असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. तर मला एकूण बघा 160 रुपये किलो मँगो, तर 1.5 किलो मँगोचे 240 रुपये झाले. तर हाफ केजी केक आपण कसा देतो, मी 350ने देते. तुम्ही जो देत असेल तो 350 प्लस 240 हे मँगोचे झाले. तर हे ॲड करायचे आहेत. आणि आता तुम्हाला मी सांगते, आता हा क्रिएटिव्ह केक आहे. क्रिएटिव्ह केकचे सुद्धा आपल्याला थोडासा एक्स्ट्रा चार्ज लावायचा आहे आणि त्यासोबत आपण जातो आंबे घेऊन येतो त्याचा प्लस पेट्रोल आणि आपला टाईम याचा देखील आपल्याला चार्ज लावायचा आहे. तर ते किती ते हे तुम्हाला मी पुढे सांगेल. अशा पद्धतीने पातळ स्लाइस बघा मी याचे करून घेतलेले आहेत. आता संपूर्ण हे करून घेतल्यानंतर आपण जो केक सेट करायला ठेवला होता तो फ्रीजमधनं मी बाहेर काढला आणि आता याला ना रोज बनवायचा आहे. या केकवरती म्हणल्यानंतर थोडासा गोलाकार पाहिजे. यासाठी बघा वरचा जो भाग आहे आपला केकचा कडा या मी कात्रीच्या साहाय्याने अलगद थोडासाच असा कट करून घेणार आहे, जेणेकरून याला गोलाकार शेप येईल. अशा पद्धतीने बघा आता आपली थोडीशी क्रीम लावून मी याला व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेते आणि गोलाकार देऊन घेते. तर इथं बघा छोटा पॅलेट नाईफचा मी वापर केलेला आहे, जेणेकरून तो आपल्याला इझिली हँडल करता येईल आणि छान अशी याला फिनिशिंग पण बसेल. अशा पद्धतीने मी संपूर्ण थोडीशी क्रीम लावून याला गोलाकार देऊन घेतला, कारण की ज्या एक्स्ट्राची क्रीम मी वापरली नाही आहे, कस्टमरची तशी डिमांड होती. अशा पद्धतीने आता मी केक फिनिशिंग करून घेतला.
आणि आता आपण बघा हे जे स्लाइस काढले होते त्याचा जो वरचा अगोदरचा जो गोलाकार भाग आहे तो बाहेरच्या बाजूला ठेवायचा आणि जो सरळ भाग आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने बघा केकला लावून घ्यायचा. आता तुम्हाला दिसत असेल की नेमकी कुठली साईड मी आतमध्ये आणि कुठली साईड मी बाहेर ठेवलेली आहे. अगोदर मी केकची जे बॉर्डर आहे ते कव्हर करून घेते मस्त. आणि आता स्लाइस आपण सेकंड लेअरला करून घेऊ बघा. तिथं देखील असंच करायचं आहे अशा पद्धतीने. आता केकला आपण चिटकून ही स्लाइस ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आता संपूर्ण केक आपण अशाच कवर करून घेणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत ही लेअर वरती येत नाही. आणि वरती ज्या वेळेस एकदम फ्रंटला येईल त्यावेळेस आपल्याला रोज बनवायसाठी घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगेलच. आता आपल्या बघा 350 रुपये हाफ के जी केक प्लस आपल्या मँगोचे 240 म्हणजे 590 आपले हे खर्च झाले. म्हणजे टोटल धरून 590 झालेले आहेत. आता 590 प्लस आपण हे क्रिएटिव्ह केक करतोय तर क्रिएटिव्ह केकचे सुद्धा एक्स्ट्रा पैसे आपल्याला लावायचे आहेत. कारण की असे केक बनवायला खूप टाईम लागतो, आपला खूप टाईम जातो. याचे मी 200 रुपये पकडलेले आहेत. मी याच्यात 200मध्ये मी काय ॲड केलं, आपला आंबे आणायला जाण्यासाठी पेट्रोलचा खर्च आणि प्लस आपला टाईम, याच्यात मी 200मध्ये हे ॲड करून घेतलं. तर हे 200 म्हणजेच हा केक तुम्हाला जर एक्स्ट्रा चार्ज त्याचा वेगळा घ्यायचा असेल तर तुम्ही 850 घेऊ शकता. पण मी या केकचे 800 रुपये घेतलेले आहेत. तर एकूण मी हा हाफ के जीचा मँगो रोज केक 800 रुपयाला मी सेल केलेला आहे. तुमच्या इकडं जर कस्टमर देत असतील तर एक्स्ट्रा तुम्ही 50 आणखीन घेऊ शकता. पण मी 800 रुपये इथं हाफ के जीसाठी या मँगो रोजसाठी केकसाठी मी घेतलेला आहे. आता पूर्ण स्लाइस मी लावून घेतले बघा अशा पद्धतीने. आता काय होत होतं, हे स्लाइस लावताना ना एवढं हाताला चिटकायचं आणि ते खालीसुद्धा असे घसरून पडत होते. तर खूप काळजीनं हा केक आपल्याला बनवावा लागतो. याचेच आपल्याला एक्स्ट्रा पैसे घ्यायचे आहेत. मी प्रत्येक होम बेकर्सला सगळं सांगेल, असे क्रिएटिव्ह केकला तुम्ही थोडासा एक्स्ट्रा चार्ज लावा. आता पूर्ण बघा हा केक कवर केला. आता वरती जो फ्रंट साईज आहे या फ्रंट साईजला आपल्याला कसे मँगोचे स्लाइस लावायचे हे तुम्हाला मी दाखवते. आता ही जी स्लाइस आपण आडवी लावत होतो ते आता बघा उभी लावायची अशा पद्धतीने. हे बघा पूर्ण गोलाकार असा हा करून घ्यायचा उभी. क्रीममध्ये ते स्लाइस आहे ना ते क्रीममध्ये घुसवून उभी करून अशा पद्धतीने ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि गोलाकार करून घ्यायचा आणि 2 स्लाइसच्या मध्येच परत दुसरी स्लाइस ठेवून असा आकार देऊन घ्यायचा पूर्णपणे. आता जसं जसं आपण मध्यभागी जाईल तसं तसं बघा आपल्याला जे स्लाइस आहे ते थोडंसं गोलाकार करून अशा ठेवायचे आहेत. आता सध्या तरी मी हे स्लाइस मी अशाच ठेवून घेत आहे अशा पद्धतीने बघा. आता हा केक मी थोडासा कवर होत आलेला आहे आणि जसा कवर होत येईल तसा आपल्याला आता हे स्लाइस जे आहेत ते मध्यभागी व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि लवकर काम करायचं आहे याच्यावर. आणि हे मँगो स्लाइस तुम्ही केक आता 1 तास किंवा 1.5 तास अगोदरच तुम्ही हे रेडी करा. मँगो स्लाइसचे कट करा आणि मगच त्याच्यावरती लावा. समजा 6ला तुम्हाला हा केक डिलिव्हरी द्यायचा आहे तर तुम्ही 4:30-5लाच हे बनवायला घ्या. आता बघा पूर्णपणे आपला हा वरचा भाग आता कवर झालेला आहे, मस्त दिसतोय आणि रोजचा शेप देखील बघा छानच आलेला आहे. आता मध्ये जाईल तशी स्लाइस आपली थोडीशी गोलाकार करायची आणि ठेवून घ्यायची. आता शेवटची स्लाइस आहे ती मी पूर्ण बघा अशी गोल करून दुमडून मी ते मध्यभागी ठेवून घेत आहे. आणि हे ठेवताना देखील माझे 1-2 स्लाइस मोडल्या देखील एकदम पातळ स्लाइस पाहिजेत अशा पद्धतीने बघा हे करून मी ठेवून घेतलेले आहे. आणि हा केक आपला आता पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर दिसतोय ना रोजसारखा हा मँगो केक. हा केक कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि हो शेअर करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.